अल्पवयीन गुन्हेगारांचा वयाचा निकष घटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशीही चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत माहिती. अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा 18 वरून 14 पर्यंत आणण्याचं सुतोवाच. रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मत्स्य विभागासह पोलीस सज्ज. मंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर आज आणि उद्या हातोडा कारवाई. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत खुला राहणार कोस्टल रोड. आरोपात तथ्य आढळल्यास देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य. कराड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्यानं केलेल्या कारवाईची चंद्रकांत दादांकडनं उजळणी. बीडचा विहार झाल्याच्या आरोपाचे परिणाम पुढच्या 2 पिढ्यांना भोगावे लागतील. गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित यांनी नाव न घेता सुरेश धसांना सुनावलं. आमदारांनी जिल्ह्याची बदनामी करणं योग्य नसल्याचाही सल्ला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला होता नकार. गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी. सत्तेत राहण्यासाठी विनंती करत मिळवला शिंदेंचा होकार. फवारणीमुळे देवळ्यामध्ये 100 एकरावरचं कांदा पीक नष्ट. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मध्यरात्रीच मेशी गावाच्या बांधावरती तातडीने नुकसान भरपाईचे आदेश. औषधाच्या टेस्टिंगचेही आदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मगाव असलेल्या महूमध्ये आज काँग्रेसचा जय बापू जय भीम जय संविधान मेळावा. काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह प्रियांकांचीही हजेरी. आजपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा. मुख्यमंत्री धामी दुपारी 12:30 वाजता लॉन्च करणार समान नागरी कायद्याचं UCC पोर्टल. जाती धर्माच्या निकषावरती कोणताही भेदभाव होणार नसल्याचा दावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार. साधू संतांचा आशीर्वाद घेऊन करणार चर्चा. 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींचं पवित्र स्नान. प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये आज सनातन बोर्डाच्या मागणीसाठी धर्मसंसदेचं आयोजन. वेगवेगळ्या संप्रदायाचे संत महंत यांची हजेरी. आखाडा परिषदेचा मात्र वेगळा सूर. जेनेटिक सिक्वेन्सिंग टेस्ट केल्यानंतर आपला DNA भारतीय असल्याचं समजलं. प्रजासत्ताक सोहळ्याचे अतिथी प्रभुओ सुबियांतो यांचं वक्तव्य. इंडोनेशिया भारत यांच्या प्राचीन संबंधांचाही दिला दाखला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करणार आहोत 9 सेकंदामध्ये देशभरातल्या घटनांचा आढावा घेऊन. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा येथील 319 अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलीस फाटा तैनात. मंत्री नितेश राणे यांनी दिले होते अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईचे आदेश. आजपासून कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात गाठता येणार. सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत राहणार खुला. कोस्टल रोडचं काम वेळेत पूर्ण झालं नाही. अजूनही काही ठिकाणी काम अर्धवट आहे. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा.
मुंबईमध्ये मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी 2 दिवस वाढणार. कर्नाक पुलाचं गर्डर बसवण्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे मुंबईकरांना सोमवार आणि मंगळवारी मेगा ब्लॉकचा त्रास सोसावा लागेल. पुण्यामध्ये 24 तासात गुलियन बॅरेज सिंड्रोमच्या तब्बल 28 नव्या रुग्णांची नोंद. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर, तर त्यातील 16 जण व्हेंटिलेटरवरती. पुणे महापालिकेकडनं काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यात जीबीएस रुग्णांची 100 पार. आरोग्य विभागाकडनं 25,578 घरांचं केलं जाणार सर्वेक्षण. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला. जीबीएसच्या उपचाराच्या वेळी अनावश्यक बिल जर दवाखाने देत असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. जीबीएस आजार महात्मा फुले योजनेत समाविष्ट केला आहे, अशी ही माहिती. अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरनं 14 पर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी बोलणार, अजित पवारांची माहिती. मुंडेंवरच्या आरोपामध्ये तथ्य असल्यास फडणवीस धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घेतील. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान. महायुतीतून पहिल्यांदाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती भाष्य. बीडचा बिहार झालाय असं म्हणणं चुकीचं. याचा त्रास पुढच्या 2 पिढ्यांना भोगावा लागेल. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांची सुरेश धसांवरती टीका. सरपंच हत्या प्रकरणावरील आरोपींवरती कारवाई झाली पाहिजे, प्रतिक्रिया. महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आज पोलीस उपाधीक्षकांची भेट घेणार. सकाळी 11 वाजता अंबाजोगाई इथल्या कार्यालयात भेट घेणार. अक्षय शिंदे आणि वाल्मिक कराड प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप. उलट दोन्ही प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला वाचवण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती तोडगा काढणार असल्याची शक्यता. फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नवनियुक्त करणार, याकडे राज्याचं लक्ष. हिंगोलीतल्या पालकमंत्रीपदाच्या वक्तव्यानंतर नरहरी झिरवाळांची सारवासारव. पालकमंत्रीपदावरनं नाराज नसल्याचं केलं स्पष्ट. आपण पालकमंत्री म्हणून जनतेचं देणं लागतो. झिरवाळांच्या नाराजीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला नकार होता. शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी समजूत काढल्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. मंत्री गुलाबराव पाटलांकडनं एकनाथ शिंदेंबद्दल मोठा खुलासा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईमध्ये बैठक. विधानसभा निहाय बैठक पार पडणार. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार बैठका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याची आज मातोश्रीवरती बैठक. उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार. याआधी मुंबईतील सर्व विधानसभांचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला होता. सत्ता आली नाही म्हणून आम्ही पक्ष सोडणार नाही. संघर्ष करू आणि पक्ष वाढवू. आमची निष्ठा उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. ठाकरे गटातील फुटीच्या चर्चेवरती आमदार कैलास पाटलांचं वक्तव्य. राज्यातल्या एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक. आज अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आंदोलन केलं जाईल. तर मंगळवारी संपूर्ण राज्यात ठाकरेंची शिवसेना एसटी भाडेवाढीच्या विरोधात मैदानात उतरणार. राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसे कामाला लागली. राज ठाकरेंकडनं संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. पालघर जिल्ह्यातल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 20 तारखेपासून बेपत्ता. महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा पाठपुरावा सातत्याने करणारे अशोक धोडी बेपत्ता असल्यामुळे स्थानिकांकडून वेगवेगळे निष्कर्ष. भंडाऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का. जिल्हा परिषद पदाच्या दावेदार माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व रद्द. आज होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सहभागी न होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक. पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल या विभागाचा आढावा घेणार.
आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त आज एकनाथ शिंदे आनंद आश्रमात अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील. त्यांच्यासोबत दादा भुसे, गुलाबराव पाटील सुद्धा येतील. औषध फवारणीमुळे नाशिकच्या देवळा तालुक्यातल्या 100 एकर कांद्याचं नुकसान. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी. राज्यातली पीक विमा योजना बंद होणार नाही. ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. यात फक्त काही बदल केले जातील. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. ₹1 पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरप्रकार झाल्याचं कानावर येत आहे. पीक विम्यात गैरप्रकार आढळल्यास सरकारकडनं कारवाई केली जाईल. अजितदादांचा इशारा. जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री झाल्याबद्दल गुलाबराव पाटलांची गुजर समाजाच्या वतीने जल्लोषात मिरवणूक. जेसीबीवरून फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने केलं स्वागत. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर चैत्राम पवार यांचं धुळ्यातील मूळ गावी बारीपाडामध्ये जल्लोषात स्वागत. फटाक्यांची आतषबाजी, घरोघरी गुढी उभारून गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंनी अनुभवला व्हॅली क्रॉसिंगचा थरार. नाणेघाटामध्ये सुमारे 600 फूट लांबीचं व्हॅली शरद सोनवणेंनी केलं पार.